श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय ही संस्था मूळतः हातमाग सोसायट्यांच्या सहभागातून स्थापन झालेली असून तिचे सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे। अलीकडच्या काळात रुग्णालयाच्या धोरणांमध्ये व व्यवस्थापनात काही बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे समाज बांधव, हातमाग कामगार आणि सर्वसामान्य रुग्णवर्ग यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे ठोस मागण्या याप्रमाणे: सर्व हातमाग सोसायट्यांना रुग्णालयातून काढू नये। हे रुग्णालय हातमाग सोसायट्यांच्या योगदानातून स्थापन झालेले असल्याने त्यांचा सहभाग रद्द करणे हे सहकारी तत्वांच्या विरुद्ध असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 4, 73 व 77 नुसार अन्यायकारक आणि कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नाही। हातमाग सोसायट्या हटवण्याचा निर्णय घेतल्यास तो सदस्यांच्या हितविरोधी ठरेल। सर्व तपासणी शुल्क केवळ 100 रुपये निश्चित करावे। पूर्व विभागातील नागरिक हे विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित आणि झोपडपट्टीतील गरीब कामगार आहेत। त्यांना उंचावलेली फी परवडणार नाही। महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1949 नुसार सामान्य जनतेला परवडणारी आरोग्य सेवा देणे ही संस्थेची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे। श्री मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोलापुरातील तसेच पूर्व विभागातील नामवंत असं श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलेले आहे। वास्तविक पाहता श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय हे हातमाग सोसायटीच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे। माजी खासदार तथा सहकार महर्षी माननीय गंगाधर कुचेन साहेबांनी खूप कष्टाने, खूप मेहनतीने व समाजाच्या भल्यासाठी येथील यंत्रमाग कामगार, बीडी कामगारांच्या सगळ्यांच्या समाज बांधवासाठी श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाची स्थापना केलेली होती। परंतु सध्या श्री मार्कंडेय रुग्णालयाची अशी एक चालू आहे आत्मगुप्त मध्ये श्री सह सोसायट्यांना काढून प्रायव्हेट कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड करण्याच्या उद्देशाने त्यांची हालचाली चालू आहेत। हातमाग सोसायट्यांना काढून हे या मागणीसाठी तसेच हॉस्पिटलचे आवारात मेडिकल अथवा चष्मेचे दुकान किंवा डॉक्टर, कर्मचारी किंवा संचालक मंडळाच्या कोणीही नातेवाईकांनी तर कोणतेही दुकान काढू नये। तसेच या पूर्व विभागात सह कष्टकरी कामगार राहत असल्यानं इथं तपासणी फी 300 रुपयाच्या वर करण्यात आलेली आहे। त्याची आम्ही अशी मागणी केलेली आहे की सरसकट 100 रुपये असं त्यांची तपासणी फी घ्यावी आणि जे आपण बिल मध्ये जे भरमसाठ आपण घेत असतात या बिल मध्ये पण आपण थोडंफार कमी करावी। तसेच श्री मार्कंडेय रुग्णालय असे नामांतर करून श्री मार्कंडेय रुग्णालय असे करावे म्हणून असं विविध मागण्यासाठी एकूण 4 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। रुग्णालय कंपाऊंडमध्ये वैयक्तिक दुकाने उघडण्यास बंदी घालावी। विश्वस्त संचालक किंवा कर्मचारी यांच्या नावे किंवा संबंधात रुग्णालय परिसरात मेडिकल, ऑप्टिकल किंवा अन्य व्यावसायिक दुकाने उघडणे हे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण करणारे असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 78-88 नुसार हे गैरवर्तन मानले जाऊ शकते। श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय या नावाचे महर्षी मार्कंडेय सहकारी रुग्णालय असे नामांतर करावे। श्री हा उल्लेख व्यक्तींना केला जातो, परंतु महर्षी मार्कंडेय हे पद्मशाली समाजाचे कुलदैवत असल्याने त्यांचा उल्लेख आदरपूर्वक महर्षी असा करावा। नामांतर हे संस्थेच्या संस्थापक भावनेशी आणि समाज भावनेशी सुसंगत आहे। सबब वरील सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व पद्मशाली समाज बांधव, हातमाग व कामगार संघटनेच्या वतीने कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पद्मशाली समाज व हातमाग सोसायट्यांचे प्रतिनिधी निरंजन बोद्दुल यांनी इशारा दिला आहे। याप्रसंगी पुरुषोत्तम बोगा, अंबादास कनकुंटला, सागर अंकम, अरुण वग्गू, रमेश गाली, अरविंद कुड्याल, सुधीर ढगे, ऑप्टिकल व मेडिकल दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।